स्वागत आहे मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आता आम्ही आलो जरा चिकन आणायला पोपटीसाठी। थांबा तुम्हाला दाखवतो पुढच्या साईडला मामा आमचा। थांबा एक मिनिट, मामा गेलाय जरा चिकन आणायला। हां चिकन कडे चाललेलो होतो मी। घे चिकन घे, मला बघू नको। आता हे मटन आहे, हे मटन पण धुवायची तयारी चालू आहे, म्हणजे धुवून झालेलं आहे लगभग। आता हे धुवून आता काय काय पोपटीसाठी करते बघू। मी पण कधी एवढी पोपटी खाल्ली नाही। ते बघा हे चिकन आता आमचं घरी घेऊन आलेलं आहे, मामा आमचा धुत आहे। मग आम्हाला हे सगळं असं धुण्या बिण्याची आणि जेवण बिवण बनवायची जाम आवड आहे मामाला। आणि माझी मम्मी पण इथं मडक्याची तयारी चालू आहे। आणि हे काय करून खातात मडक्याची तयारी आहे तर ताडगोले नंतर खा, ठेवून देते फ्रीजमध्ये करून। ठीक आहे, आता आमचं मटण धुवायला येत आहे, सध्या चिकन धुवून झालेलं आहे। हे काय मामा आता? हा सांग। आलं मिरची अद्रक लसूण पेस्ट। मग ही काय आता मिक्स करायची आणि डायरेक्ट टाकायची ह्याच्यात? म्हणजे मामा पण लागलेला काय काय टाकायचं? मीठ। हा मीठ आता काय मीठ टाकतस? तुझ्या अंदाजाने टाका। ह्याच्यात टाक जरा, मीठ कमी वाटतंय। त्याच्यात जरासं टाका तुम्ही, जरासं तिकडच्यात तिकडच्यात टाक जरासं, बस। कमी झालं तरी चालेल। थोडंसं तिखट। काय बोलस मामा? तिखट मसाला। मामा कलर कसं रे मटनचं कुठलं चिकनचं कुठलं? नाम काय आहे तुम्हाला? खालचा फ्लोर मटन, त्याच्यानंतर मामूर इटाचा पाला टाकून त्याच्या अंडी बिंडी टाकू। याला त्याला मटन वाटलं की त्याला मला काय टाकलंस पहिले? पहिले मटन टाक। मटन टाकतस का पहिले ते मामूविडीचा पाला टाक, जरासा टाक, जरासा जाऊन दे, नाही तर जरासा मामूविडीचा पहिले पाला टाक। आणि ते मटन शिजायला लेट होईल ना, ते माझ्यासाठी मटन आहे, काय करणार? तुमची पोपटीच बदलली मी। नाही चालेल, त्यात काय नवीन स्टाईल। जरा मला मटन पाहिजे होतं म्हणून आम्ही पोपटीमध्ये जरा मटन आणि नंतर त्याच्यावरती हे चिकन एवढं टाकणार आहोत। हे सगळं मटन आहे आणि हे जरासं आम्ही वरतून भाजून खाण्यासाठी ठेवलंय। काय काय चाललंय? मामवडीचा पाला गेला, अंडी तिथं ठेवतस? हा वर मला माझ्या पद्धतीने। अरे नवीन स्टाईल कर रे, सगळी जण एक प्रकारचीच पोपटी बघतील तर परेशान होतील हो। एखाद दोन अंडे ठेव ना तिथं, काय होतं ते पण बघू। आम जरा धीर धर। किती आणू पाहिजे अजून? तेव्हा पानं लागते। आता भर ते पूर्ण, एक अंडे टाक तिथं। नाही रे अरे टाक ना, एक नवीन प्रकार होईल हो। काय बिघडतंय? सगळे फटणे दो। नाही तर ब्लास्ट व्हायची फाटक। मामा खूप जल्दी कर यार, चाललं ते हे तरी भाजून खाईन, भूक लागली मला। ह्या टायमाला मी चायनीज खाऊन होतो, माहिती आहे ना तुला। अजून टाक ना पाला, जरासा टाक अजून। येईलच तो। कसं वाटतंय टाकल्यावर? अंडी काय टाकून, अंडी एवढी कोण काय खाणार नाही, पण टाकते सगळी आहेत ते 14-15। आता जरा पाला टाक, पाला टाक, पाला टाक। 2-4 अंडी दे। काय खास नाही ना, ती काय सुखा खास दिसत होते। हे पकडा ना। काय तू दे मम्मी तशी, ते व्हिडिओ मध्ये पण येशील। हा लाव, फक्त खालचा बॉटम क्लिअर ठेवा, त्याच्या कशावर ठेवायला नको ना। एक फक्त टाईल आहे ना ती बाप्पा मधल्या मध्ये, थांब 1 मिनिट मामा, आलो मी। हा मामा काय झालं तुझं? कुठपर्यंत आलास तू? अंडी कशी राहतील, फक्त जरा दाब आहे खाली खाली। अंडी आहेत खाली। थांब जरा जरासं इकडं तिकडं कर, जरा दाब, ते फुटली तरी काय अंडी कोण खाणार आहे का मला सांगतो।
देतो 2-3 मिनिटे दे. नाही तुम्ही 2-3 नाही सगळी टाकते. तू हळू दाबव पण कचकच कचकच करू नको. ठीक आहे इथं जागा आहे बघ कोपऱ्यात टाक पुरी अंडी तिथं राहतील. कोपऱ्यात फिरव सगळी इकडे अरे वरतीन पाला येईल रे. हा मग टाक जरासा पाला टाकतं ना ते काही ही राहतील सगळी अंडी. ही बघ तिथं कोपऱ्यात जागा आहे तुझ्या पाठच्या साईडला इकडं ती बघ तिथं आहे. थांब ह्याच्या बाजू 2 राहतील इथं ह्या एरियात 2 राहतील जरा घुसवून नीट फक्त हे जरासं इकडं करायचं आहे. फक्त आम्ही जरा शेंगा टाकल्या नाहीत कारण शेंगा सगळ्यांना ॲलर्जी आहे शेंगाची. ठेव अंडी ती नको बाद झाली. अरे मला पाला लावायचा आहे हो वरती. लाव हो मी कुठं नाही बोलतोय. काय चुलीवर कुठं चालतं रे कसं पण आखिर काय मेन मोठं का आहे मामा ते गरम झालं पाहिजे चांगलं सगळी साईडनं गरम झालं पाहिजे तेच ना. चूलच्या मध्ये ठेवायचं जरा खाली पण लाकडं लावायची आणि चूल वरती भरून टाकायची अशी पूर्ण. बांधायचं आहे कशाने फ्लॉईलनी इथं हा बांधायला कशाला पाहिजे मडकं बांधतात. टाक ते सगळी मामोडा पाला बघ करत लागणार वरती पॅकिंगच पाहिजे. सुकं येतं पूर्ण मामा हा सुकं येतं पूर्ण. थोडासा फॉईल पेपर आहे ना आपला. पण ते सगळं लिगल ना वल जसं गरम होईल तसं ते वलं करून लिगल ना. चल हा फॉर्मॅलिटी आमची पूर्ण झालेली आहे इथं. चल आम्ही जिथं नेणार आहोत तिथं डायरेक्ट दाखवतो.